आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार, आम्ही सारे खवय्ये को पॉड बाय चिंग्स सिक्रेट आणि स्कॉच ब्राईटच्या आजच्या भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. बदल हा प्रत्येकाच्या आयुष्यात होत असतो. एक उदाहरण देतो. लहानपणी आपली शाळेत असताना आपल्या बाबांची बदली होते. आपल्याला काय करायला लागतं? गाव बदलायला लागतं, ती शाळा बदलायला लागते. मग आपण मोठे होतो, ठरवतो मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं आहे. दुर्दैवाने काही लोकांना मार्क्स कमी पडतात, त्यांना फॅकल्टी बदलायला लागते, कॉलेज बदलायला लागतं. मग आपण नोकरी करायला लागतो. मग कुटुंबामध्ये काही बदल होतात, काही गावांमध्ये होतात. मग आपल्याला नोकरी बदलायला लागते किंवा काही काळ थांबायला लागतं. एकंदरीत काय, बदल हा होतच जात असतो. पण या प्रत्येक बदलाला जर धीराने सामोरं गेलं तर या बदलाचं संधीत रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. आणि असाच काहीसा प्रयत्न केला आहे नायगाव भागात राहणाऱ्या सायली नायर मॅडमनी. त्यांच्याकडे आपण जाऊयात, गप्पा मारूयात आणि रेसिपी ज्या पाहायच्या आहेत त्याची एक गंमत आहे. त्यांनी या वातावरणाप्रमाणे सीझनप्रमाणे त्या रेसिपीमध्ये काही बदल केले तेही पाहूयात. चला. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. काय तुमचं संपूर्ण नाव आहे? सायली अमित नायर. बरं, काय करतात अमित सर? त्यांचं स्वतःचं युज्ड कारचं डीलरशिप आहे. मग तुम्ही स्वतः पण जॉब करता की त्यांना याच व्यवसायात मदत करता? नाही, माझा स्वतःचा जॉब आहे. बाय प्रोफेशन मी फॅशन डिझायनर आहे आणि माझं म्हणजे 5 वर्ष मी केलं ते, पण नंतर लग्न झाल्यावर, पोरं झाल्यावर मग मी माझ्या टेलिकम्युनिकेशन जॉबकडे वळले. आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण जरा आमच्या हेतूकडे वळूयात, मुख्य हेतूकडे. पावसाळा सुरू आहे. ह्या पावसाळ्यामध्ये वेगवेगळे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. तर मग आज जे तुम्ही आमच्यासाठी करणार आहात त्यात तुम्ही या गोष्टींचा समावेश केलाय? हो. काय नेमकं तुम्ही करणार आहात? मी चंदन बटवा म्हणून पालेभाजी असते, बरं, जी बऱ्याचदा पावसाळ्यात भेटते. बरं, तिचा वापर करून तुम्ही आज रेसिपी करणार आहात. सायली मॅडम तयार आहेत. लगेच आपण वळूयात त्यांच्यासोबत रेसिपीकडे. सायली मॅडम आता आपल्यासाठी पहिला पदार्थ करणार आहेत. तयार ना? हो. बरं, काय या पदार्थाचं नाव आहे? चंदन बटवा सूप. चंदन बटवा सूप. हीच ते चंदन बटवा का की जे आपण पावसाळ्यामध्ये येतं? हो, बरोबर. पण त्याला चंदन बटवाच म्हणतात का अजून काही वेगळं नाव आहे? प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळं नाव आहे, पण आपल्या मराठीत चंदन बटुआ किंवा बटुआ. ठीक आहे. माझ्या आपण याचं साहित्य पाहूयात आणि मग कृतीकडे जाऊयात. नक्की. सोया मिल्क, चंदन बटवा, हिरवी मिरची, टमॅटो, बारीक चिरलेला कांदा, लसूण, खजूर, मिरपूड, भिजवलेले काजू, लिंबाचा रस आणि मीठ. चंदन बटव्याचं सूपसाठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची आहे. मला फक्त एक सांगा की ही त्या चंदन बटव्याची पानं आपण घेतली आहेत का? हो. बरं, आणि ती पानं चिरून घेतली आहेत. बरं, ठीक आहे. मग आता आपण कृती करूयात. काय करायचं सुरुवातीला? सुरुवातीला चंदन बटवाची पानं. बरं. पुढे? पुढे लसूण. पुढे? त्यानंतर हिरवी मिरची, टमॅटो, खजूर. अख्खी टाकायचे? हां, म्हणजे विदाऊट डेट्स असतील तर तुम्ही अख्खी टाका, नाही तर मग डेट टाका. बरं. आणि थोडेसे भिजलेले काजू. हे सर्वांचं मिक्सचर करून घ्यायचं, एक वाटण करून घ्यायचं. हो. ठीक आहे. मग चंदन बटव्याच्या सूपसाठी लागणारी पहिली कृती आहे. हो. कधी आपल्याला ह्याचं वाटण करायचंय हो. ते करूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. चंदन बटवाच्या सूपसाठी लागणारं हे वाटण आपण तयार करून घेतलं, बरोबर? हो. आता आपल्याला पुढची कृती करायची आहे. काय करायचं पुढे? सुरुवातीला थोडंसं तेल. बर, बघा, बस. आणि आता त्यात थोडेसे लसूण. बरं. किती? थोडंच, कारण बस? आपण त्याच्यात ऑलरेडी पेस्टमध्ये टाकले असतात. हो हो हो. लसूण थोडे ब्राऊन होत आले ना की मग त्याच्यात कांदा टाकायचा. बरं, ठीक आहे. काय करायचं पुढे? आता पुढे कांदा टाकायचा त्यात. बरं, घालूया. कांदा एकदम हे नाही करायचा आहे. बरं. थोडासा तो मऊच ठेवायचा आहे. बरं. म्हणजे तो सूपमध्ये हे होईल, नाही तर तो एकदम वेगवेगळा होणार. बरं, म्हणजे लसूण जितका आपण परतून घेतलाय तेवढा कांदा नाही. तेवढा कांदा परतू द्यायचा नाही. नाही. तुम्ही लक्षात ठेवा सूप करताना. आता ह्याच्यात जी आपण पेस्ट केली आहे चंदन बटवा आणि बाकीच्या साहित्याची, ती एकत्र करायची. बरं, ह्याच्यामध्ये काजू आहे, चंदन बटवा आहे,
चालू तर थोडं पाणी टाकून शिजवायचं. बरं, किती लागणार आहे बघा. अजून थोडं, बस. ह्याच्यामध्ये आपण पाणी घातलं. पाणी, कारण सुरुवातीला आपण ती भाजी अशी ब्लांच वगैरे केली नव्हती, आपण सरळ जशी होती तशी हे मिक्स केलेली. बरं, त्यामुळे आता पाणी घालून थोडी ती शिजवायची. बरं, त्याला उकळी येऊ द्यायची. हो. बरं, मग मला सांगा, आता आपण पावसाळ्यात चंदन बटवा अवेलेबल असतो म्हणून आपण त्याचं सूप करतोय. समजा ह्या चंदन बटव्याच्या जागी आपण पालकाची पानं घातली किंवा मेथीची पानं घातली किंवा त्याचं मिक्सचर केलं तर त्याचंही सूप होऊ शकतं ना. त्याच्यामुळे हा सीझन संपल्यानंतर तुम्ही आपले रोजचे पदार्थ याच्यामध्ये घालू शकता. बरोबर, कुठचीही पालेभाजीच्या सूप असं बनवू शकतो. बरोबर. आणि आता हे थोडं शिजत आलं असल्यामुळे त्याच्यात सोया मिल्क टाकून त्याच्यात शिजवायचं ते. बरं, ठीक आहे. सोया मिल्क किती लागणार? सर्व. सोया मिल्कमध्ये खूप प्रोटीन्स असतात आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे चंदन बटव्यामध्ये लोह असतं, त्याच्यामुळे हे सूप अत्यंत हेल्दी आहे. आता काय करायचं हो मॅडम? आता फक्त थोडं पाणी घालून हे पूर्ण ब्लेंड झालं एकत्र सोया मिल्कमध्ये, तर झालं, सूप तयार आहे. बरं, बस. उकळी येऊ द्यायची का? हो. आपण गॅस थोडा मोठा करूया. आता उकळी आलेली आहे, आपण मिरपूड आणि मीठ घालूया. बरं, किती लागणार मिरपूड? मीठ आपण शेवटी का टाकणार आहे, कारण ही भाजी आपण जेव्हा पाण्याने घालून शिजवतो ना तेव्हा ती आकसते थोडी थोडी. मग कधी कधी असं होतं की आधी मीठ टाकलं ना ते पाणी आकसल्यानंतर ते खारट होऊन जातं. म्हणजे जेवढं तयार आहे तेवढ्याच ह्याच्यानुसार मीठ टाकायचं. अच्छा, म्हणजे याला उकळी आल्यानंतर अगदी शेवटी आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचंय आणि लिंबाचा रस पण आपला राहिला आहे, तो कधी घालायचा? तो शेवटी टाकायचा. शेवटी घालायचं. ओके. मीठ किती लागणार आहे बघा? पुरे? बस. लिंबू टाकून सर्व तयार आहे करायचं. आणि झालं. बरं, मग आपण लिंबू घालूया त्याच्यामध्ये? हो. हा अगदी अर्ध्या लिंबाचा असेल ना? हो. कुणाच्या चवीनुसार आहे, कोणाला खूपच आंबट लागतं किंवा अवॉइड केलं तरी अवॉइड चालेल. केलं तरी चालेल. आणि तुम्हाला ज्या जाडीनुसार ते सूप हवंय त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ऍड सोया मिल्क टाकू शकतो. सोया मिल्क आणि पाणी सुद्धा ऍड करू शकता. बरोबर. हो. चला, चंदन बटवा सूप तयार झालेलं आहे. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. चंदन बटवा सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चंदन बटवा भाजी, सोया मिल्क, चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, बारीक चिरलेला लसूण, भिजवलेले काजू, खजूर, काळी मिरी पूड, लिंबाचा रस आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चंदन बटवा भाजी, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो, खजूर आणि भिजवलेले काजू घालून सर्व एकत्र करून त्याचं मिक्सर मधून वाटण करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, कांदा, टोमॅटोचं वाटण आणि पाणी घालून सर्व एकत्र करून त्यामध्ये सोया मिल्क घालावं. या मिश्रणाला एक उकळी देऊन त्यामध्ये मिरी पूड, मीठ आणि लिंबाचा रस घालून पुन्हा एक उकळी देऊन चंदन बटवा सूप तयार करून घ्यावं आणि सर्व्ह करावं. चंदन बटवा सूप नंतर आता आपल्याला दुसरा पदार्थ करायचा आहे. तयार आहात तुम्ही? हो. काय याचं नाव आहे? चंदन बटवा कचोरी. चंदन बटवा कचोरी. कचोरी. आज माझ्या शरीरात खूप आयन जाणार आहेत कारण चंदन बटव्यामध्ये खूप आयन्स असतात. आधी आपण सूप केलं, आता आपण कचोरी करणार आहोत. फॅन्टास्टिक. चला, ह्यासाठी लागणारं साहित्य बघूयात, मग कृती करूयात. कणिक, चंदन बटवा, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, हे भाजणीचं पीठ, बेसन, तांदळाचं पीठ, शेव, दही, बारीक चिरलेला कांदा, खसखस, सुके खोबरं, तीळ, कोथिंबीर, आमचूर पावडर, साखर आणि खजूर चिंचाची चटणी, तिखट, मीठ. साहित्य पाहिलं होतं, कृती करूयात. काय करायचं आधी? आधी आपण पीठ मळून घ्यायचं आहे कचोरीसाठी. बरं, त्याच्यासाठी काय तर लागणार? सर्वात आधी पेस्ट चंदन बटवाची. चंदन बटवा, आलं लसूण मिरची. पुढे आता ह्याच्यात थोडंसं कणिक, एक अख्खी वाटी. बरं, गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ बघा. बस. पुढे भाजणी हे किती? अर्ध्या वाटी. बरं, म्हणजे आपण गव्हाच्या पिठापेक्षा कमी घेतो. कमी. आणि बेसन अर्धा वाटी. बरं, म्हणजे भाजणीचं आणि बेसन हे एक समप्रमाणात आहे. गव्हाचं पीठ थोडं जास्त प्रमाणात आहे. ते बाइंडिंगसाठी ते जास्त काम आहे. आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ. ओके. आता काय? आपण हे पीठ पूर्ण मळून घ्यायचंय, पाणी न वापरता. पाणी न वापरता? हो. बर, त्या पेस्ट मध्ये जेवढं पाणी आहे तेवढं. बर, ठीक आहे, घ्या म्हणून. तर जसं जसं बाइंड होत आहे थोडं मीठ टाकून द्यायचं. बर, किती लागणार आहे बघा? चवीनुसार. मीठ आपण घातलं. आता तेल घालून हे पूर्ण बाइंड करून घ्यायचं. बर, ठीक आहे.
आता हे होत आलेलं आहे. त्याला असंच थोड्या वेळ भिजत ठेवूया, बर अर्धा ते पाऊण तास. अर्धा तास भिजत ठेवायचंय. हो, आणि ठीक आहे. आता सारण करून घेऊया. सारण करून घ्यायचंय. हो. चंदन बटव्याच्या कचोरीसाठी लागणारे मिश्रण आपण मळून घेतलं आणि ते आपण आता तसंच भिजत ठेवलंय आणि ते अर्धा तास ठेवायला लागतं. पुढे काय करूयात? आता आपण सारण बनवूया. सुरुवातीला तीळ भाजायचे. बर अगदी मंद आचेवर हे सगळे पूर्ण भाजून घ्यायचे. बर तीळ आता भाजून होत आलेले आहेत. आता त्याच्यात टाकायचं आहे खसखस. बर तीळ आणि खसखस पूर्ण भाजून झाल्यावर ते एक वेगळं काढून मग त्याच्यात खोबरं टाकायचं आहे. हे दोन वस्तू एकत्र भाजून. बर खोबरं त्याच्यासोबत भाजायचं नाही, तर ते एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेऊया. बर काढूयात मग. हो. आता सुकं खोबरं. बर सुकं खोबरं हे पण भाजायला काही फार वेळ लागणार फार नाही. वेळ. पटकन होऊन जाईल ते. हे पूर्ण सोनेरी होत आल्यावर मग त्या बाउलमध्ये काढून घ्यायचं. बर ठीक आहे. आता ह्याचं सारण बनवण्यासाठी ह्याच्यात आधी घालायचं आहे थोडंसं मीठ. बरं बघा पुरे पुरे. थोडीशी आमचूर पावडर. पुरे. हां, थोडासा गोडसर पाण्याचे साखर. साखर. बस. लाल तिखट. बघा हे तिखट ज्याला जास्त तिखट आवडतं त्यांनी जास्त तिखट टाक. बरोबर. आणि आता ह्याची एक थोडीशी चटणी टाका, ब्लेंड करून घ्यायचं ते पूर्ण. पावडर करून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये भरणारं सारण होणार. फॅन्टॅस्टिक. हे आपण करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. चंदन बटवा कचोरीसाठी लागणारे 2 पदार्थ आतापर्यंत आपण केले. 2 कृती केल्या ऍक्च्युली. हे आपण मिश्रण तयार करून घेतलं आणि ही पावडर तयार करून घेतली. पुढे आता त्याच्या पुऱ्या बनवायच्या आहेत आपल्याला. बर काय लागणार आहे? आपण त्याला अर्धा तास तसंच ठेवलं होतं, तसंच ठेवलेलं. त्यामुळे ते आता व्यवस्थित सॉफ्ट झालेलं आहे. सॉफ्ट झालेलं आहे. त्याच्यात थोड्याशा तेलाचं बोट लावायचं. तोरा लाटून घ्यायचं आपण. बर आहा अशी पूर्ण फुगली पाहिजे म्हणजे त्यात आपण जे पण भरणार आहोत सारण ते बसलं पाहिजे. बरोबर. तयारच झाली किती लगेच. ह्याच्यात काढू का? हो. वा. ही दुसरी पुरी पण आपण आता तळून घेऊयात. वा फॅन्टास्टिक. ही पुरी पण आपण तळून घेतली. पुढे काय करायचंय? आता ह्याच्यात सारण भरून ह्याची कचोरी तयार करायची पूर्ण. बर आधी त्याला फोडायला लागेल ना मग. हो. वा फोडून घ्यायची. बर. आता त्यात ते सारण भरायचं आहे. बर किती किती घालू? आतमध्ये थोडं बसेल असं झालं. एक अर्धा चमचा. पुरे. हो. पुढे आता त्यात खजूर चिंचाची चटणी. हे किती? थोडीशी. पुरे. आता कांदा थोडासा. आता कांदा. त्याच्यात थोडीशी आमचूर पावडर टाकायची बर. आणि दही. आहा कचोरी म्हणल्यावर दही पाहिजेच. आणि जेवढी आवडते तेवढी घालू शकतो आपण. पूर्ण ती भरूही शकतो दह्यानी ना. हो. वा. आता आता शेव. क्या बात है. चंदन बटवा कचोरी अंतिम टप्प्यात आलेली आहे. आता हो काय? आता गार्निश करायला कोथिंबीर. आणि जे आपण नेहमी काय होतं ना, बाहेर जेव्हा आपण चाट खायला जातो एखाद्या गाडीवरती, तेव्हा आपण नेहमी पाहतो किंवा कुठेही हॉटेलमध्ये त्याच्यावर डाळिंबाचे दाणे घातलेले असतात सजवण्यासाठी. हो. ते जर तुम्हाला आवडत असतील तर तेही तुम्ही घालू शकता. फॅन्टास्टिक असा हा पदार्थ आहे. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. चंदन बटवाची कचोरी करण्यासाठी लागणारे साहित्य: आलं, लसूण, मिरची आणि चंदन बटवा भाजी घालून बनवलेली पेस्ट, गव्हाचं पीठ, भाजणी, बेसन, तांदूळाचं पीठ, कांदा, दही, बारीक शेव, कोथिंबीर, पांढरे तीळ, सुकं खोबरं, खसखस, आमसूर पावडर, साखर, खजूर चिंचेची चटणी, लाल तिखट आणि मीठ.
कृती: प्रथम एका बाउलमध्ये आलं, लसूण, मिरची आणि चंदन बटवाची भाजी घालून बनवलेली पेस्ट, गव्हाचं पीठ, अर्धी वाटी भाजणी, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी तांदूळाचं पीठ, मीठ आणि तेल घालून सर्व एकत्र करून मळून घ्यावं. मळलेलं पीठ अर्धा तास ते पाऊण तास मुरत ठेवावं. कचोरीचं सारण तयार करण्यासाठी फ्रायपॅन मध्ये तीळ घालून ते भाजून त्यामध्ये खसखस ही भाजून घ्यावी. भाजलेले तीळ आणि भाजलेली खसखस एका बाउलमध्ये काढून त्यात सुकं खोबरं, मीठ, आमसूर पावडर, साखर आणि लाल तिखट घालून सर्व मिक्सर मध्ये वाटून त्याचं सारण तयार करावं. मळलेल्या पिठाचा गोळा करून त्याची लहान पोळी लाटून त्या गरम तेलात तळून घ्याव्यात. तळलेल्या पुरीचा मधला भाग फोडून त्यामध्ये सारण, खजूर, चिंचेची चटणी, कांदा, आमसूर पावडर, दही आणि बारीक शेव घालावी. वरून कोथिंबीर भुरभुरावी आणि चंदन बटवाची कचोरी सर्व्ह करावी. दोन पदार्थ आतापर्यंत सायली मॅडमने आपल्यासाठी करून दाखवले. आता तिसरा पदार्थ तुम्ही करणार आहात. हो. तयार आहात ना? हो, गोड आहे कारण तो. गोड आहे. तुम्हाला गोड खूप खूप आवडतं. आवडतं. फॅन्टास्टिक, क्या बात है. चला मग या पदार्थाचं नाव काय ते आधी आम्हाला सांगा. फणसाचे अप्पे. फणसाचे अप्पे. अप्पे, क्या बात आहे. आम्ही आतापर्यंत मिश्र डाळीचे, मुगाचे वेगवेगळे अप्पे खाल्लेले आहेत, पण आज आपल्यासाठी फणसाचे अप्पे होणार आहेत. सायली मॅडम करणार आहेत. साहित्य पाहूयात, मग कृती करूयात. सांगा. फणसाचे गरे, बारीक रवा, गुळकणी, किसलेले खोबरे, तूप, तांदळाचे पीठ, जायफळ आणि इलायचीची पावडर. फॅन्टास्टिक. चला, फणसाचे अप्पे यासाठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. साहित्य अगदी छोटूस आहे, काही फार तुम्हाला लक्षात ठेवायला अवघड जाणार नाही. लागणारं साहित्य पाहिलं होतं. कृती करायची. तुमच्या आवडीचा पदार्थ आहे म्हणून तुम्ही फारच खुश झालात. हो. काय करायचं सुरुवातीला? सुरुवातीला फणसाचे गरे, बरं. खोबरं, ओलं खोबरं आहे. सर्व ओलं खोबरं आणि गुळकणी याची बारीक पेस्ट करायची. पेस्ट करून घ्यायची. हो. बरं, त्याचं वाटण करूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. फणसाच्या अप्प्यांसाठी लागणार हे वाटण आपण तयार करून घेतलं आणि याच्यात आपण पाणी वरनं अजिबात ऍड नाही केलंय. जितकं जाड होईल तितकं आपण ते करून घेतलंय. काय करायचं पुढे? आता ह्याच्यात जेवढा बसेल तेवढा रवा मिक्स करत जायचा आहे. बरं. थोडं थोडं करून आपण घालूया. हो हो हो, ठीक. आता थोडा थोडा टाकायचा. बरं जेवढा बसणार तेवढा घालत जायचं. बरं, ठीक आहे. लागेल अजून रवा? हो, थोडा. आणि बघा, बस ह्याच स्टेजला थोडंसं जायफळ आणि इलायचीची पूड घालायची. पुरे. बस. वेलचीने त्याला एक स्वाद येईल आणि जायफळ तर मस्त असतंच. आता 1 चमचा फक्त तांदळाचं पीठ घालायचं. बरं, ठीक आहे. बघा, बस पुरे? बस. हो. हे जसं एकजीव होतं ते 1 ते 1.5 तास ठेवून द्यायचंय. 1 ते 1.5 तास हे असंच ठेवून द्यायचं. असंच ठेवायचं आणि मग त्याचे अप्पे तयार होणार. मग अप्पे मग त्याचे करायचे. अप्पे तयार होणार. ठीक आहे. मग आपण हे ठेवूयात आणि पुढच्या कृतीकडे वळूयात. काय करायचं पुढे? आता हे अप्प्याच्या पात्राला थोडंसं तूप लावून घ्यायचंय. बर. बघा किती. थोडं थोडं, एक थेंब सगळीकडे. बस. पुरे. पुरे. आणि आता त्याच्यात अप्प्याचे पोळे टाकायचे. मिश्रण सोडायचे. बर. फणसाला एक टिपिकल वास असतो आणि आता ते तुपामध्ये मिक्स झाल्यामुळे त्याचा आता स्मेल जो आहे तो तसा आपण फील करू शकतो. हे होत आल्याचा अंदाज घेऊन आता ते दुसऱ्या साईडला पलटायचं. बर, ठीक आहे. बघा, होत आलंय. त्याचा कलर सुद्धा गोल्डन ब्राऊन झालं की त्याची बाजू आपण दुसरी घ्यायची. आणि आता हे गोल्डन ब्राऊन झालेलं आहे. फणसाचे अप्पे तयार होत आहेत. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. फणसाचे अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: फणसाचे गरे, किसलेलं ओलं खोबरं, रवा, वेलची, जायफळ पावडर, तूप, गूळ घालून मळलेली कणिक आणि तांदूळाचं पीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये फणसाचे गरे, ओलं खोबरं आणि गूळ कणिक घालून मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. फणसाच्या वाटणामध्ये रवा, वेलची, जायफळ पावडर आणि 1 चमचा तांदूळाचं पीठ घालून सर्व एकत्र करून मिश्रण 1 ते 1.5 तास मुरवत ठेवावं. अप्पे पात्राला थोडंसं तूप लावून त्यात फणसाचे एकत्रित मिश्रण घालून अप्पे दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत.
आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत सायली नायर मॅडम होत्या आणि तुम्ही आमच्यासाठी फार छान रेसिपीज केल्यात. थँक्यू. आपल्या दोघांनाही ते आता सगळं फस्त करायचंय. हो, पण तुम्ही आज आमच्या भागामध्ये इथे सहभागी झालात, कसा होता तुमच्यासाठी अनुभव? खूप छान म्हणता येईल मला. म्हणजे माझा चहा एकच छंद राहिला जो मला असं लार्ज वरती करायचा होता, जो आज झालाय. वा वा, आय एम शुअर की तुमच्या रेसिपीज आज सगळ्यापर्यंत पोहोचल्या असतील. खूप आम्हालाही छान वाटलं आणि म्हणूनच झी मराठीकडनं तुमच्यासाठी Thank you. ही प्रेमाची भेटवस्तू. Thank you. अशा छान हसत राहा. तुमच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. चला, तुम्हाला कसा वाटला आजचा भाग, आजच्या रेसिपीज, आमच्या गप्पा, हे सगळं आम्हाला नक्की कळवा आणि पुढेही कळवत राहा. कारण काय कौतुकाची आपल्याला थाप दिली की फार बरं वाटतं, बरोबर की हो नाही? की. आणि म्हणून लिहून घ्या आमचा हा पत्ता. आम्ही सारे खवय्ये झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. सायली मॅडमने आपल्यासाठी केलेले हे 3 पदार्थ आपल्या समोर आहेत. आता आपल्याला ते खायला सुरुवात करायची, बरोबर? जरूर. सूप आहे म्हणजे ऑफकोर्स आपण सूप पासून सूपनी सुरुवात सुरुवात. करूयात. पण त्याआधी आपली आज एवढी छान भेट झाली आहे, आपण एक आठवण म्हणून छानसा फोटो काढूयात. आवडेल तुम्हाला? हो, खूप. बघा त्या कॅमेरा. 1 2 3 स्माइल प्लीज. धन्यवाद. या 3 पैकी तुम्हाला कुठला पदार्थ खूप जास्त आवडतो? कचोरी. कचोरी आवडते. बरं, आम्ही आता आमचं जरा डिस्कस करतो, सगळं ठरवतो कसं खायचंय काय. तुम्ही एक काम करा, घ्या निरोप. पण तो फक्त आजच्या भागापुरता असेल, कारण आपल्याला असे छान छान पदार्थ घेऊन पुढच्या अशा खूप साऱ्या भागांमध्ये भेटायचंय. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये, को पॉवर्ड बाय चिंग्स सिक्रेट आणि स्कॉच ब्राईट. बाय बाय. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.